नमस्कार मंडळी, आजचं आयुष्य आपलं हे खूप गडबडीचं झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असंतुलितपणा असू दे किंवा कामाची वेळ आपली योग्य नसू दे, कामाचा ताणतणाव आणि याच्यासोबत कमी झोप, या संपूर्ण सगळ्या गोष्टींमुळे आपण आजाराला निमंत्रण देतो। या आजारामध्ये लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या अनेक रोगांना आपण आमंत्रित करत आहोत। पण या सर्व रोगांवरती जर एक साधा आणि सोपा उपाय जर आपण बघितला तो म्हणजे योगा। योगा जर तुम्ही रेग्युलर केला तर तुमचं मन शांती होते, शरीर सदृढ बनतं आणि ह्या सगळ्या आजारांवरती आपण मात देऊ शकतो, आपली जीवनशैली बदलते। तुम्हाला मित्रांनो मला सांगू इच्छितो की आपण आज योगावरती का बोलतोय, कारण आज आहे जागतिक योगा दिन आणि याचंच औचित्य साधून आपल्या लोकसेवा बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी योगाचं महत्त्व सांगण्यासाठी आज आपल्यासोबत योगा शिक्षिका आहेत, त्या म्हणजे प्राची कदम। प्राची, तुझं लोकसेवा बातमीपत्राच्या ह्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। नक्कीच आपण आपल्या मित्रांना सांगणार, आपल्या प्रेक्षकांना सांगणार की आजच्या योगा जागतिक दिनाच्या किती महत्त्व आहे, ह्या योगामुळे आपली जीवनशैली कशी बदलू शकते, या संपूर्ण गोष्टीमध्ये सविस्तरपणे ते आढावा घेणार आहेत। या संपूर्ण गोष्टी सुरू करण्याच्या अगोदर मी प्राची तुला जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की आज तुझं वय फार कमी आहे, योगा शिक्षिका म्हणून तू आज काम करते, नक्की तुझा हा कळ कसा झाला आणि योगा शिक्षिकाकडे तू वळलीस कशी? धन्यवाद विजय दादा, तुम्हाला ही आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमच्या लोकसेवा न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना सुद्धा योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पहिले नमस्कार, माझं नाव प्राची अर्चना उदेश कदम, मी योग प्रशिक्षक आहे, योगा इन्स्ट्रक्टर। माझी या विषयात आवड लहानपणापासूनच आहे, म्हणजे मी थोडी ॲक्टिव्ह असल्यामुळे लहानपणापासून डान्स, योगा, स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये माझा पहिल्यापासूनच सहभाग होता। नंतर जसं जसं वय वाढत गेलं प्रॅक्टिस करत होते, नंतर मग कोविड आलं। कोविड नंतर समजलं फॅमिली मेंबर्स, आजूबाजूचे लोक हे खूप सफर करत होते ब्रीदिंग्स प्रॉब्लेमसाठी, आणि त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला इफेक्ट करेल ते म्हणजे योगा होतं। तेव्हा मेन म्हणजे सगळ्यांनाच योगाचं महत्त्व समजलं, तेव्हा मग अजून थोडीशी आवड निर्माण झाली, मग त्याच्या रिलेटेड अजून थोडी माहिती काढली। मग त्याच्यानंतर विचार केला की ह्याच्यातच करिअर करावं, बिकॉज माझ्याकडून या पूर्ण समाजाला सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पण होईल आणि बिझनेस स्वतःचं पैसे कमवण्याचं थोडंसं एक साधन। सो मी स्टार्ट केलं थोडं थोडं प्रॅक्टिस करायला, थोडं त्याच्या रिलेटेड शिकायला। तुझा हा जो तुझा प्रवास आहे मला योग्य आहे आणि अधोरेखित करण्यासारखं, पण महत्त्वाचं म्हणजे ह्या हल्लीच्या जीवन आपण तुम्ही बघू शकता हे धावपळीचं जग आहे। या धावपळीच्या जगामध्ये जर मला योगा करायचा असेल आणि योगामुळे मी कोणकोणत्या आजाराला मात देऊ शकतो त्याच्याबद्दल आपण थोडं सांगाल का? नक्कीच। योगा हे शरीर, आत्मा आणि श्वास या तिघांचं बॅलन्स करण्यासाठी प्राचीन भारतीय परंपरा आहे। सो आपण 21 जून 2014 मध्ये ठरवलं की योगा दिवस साजरा करायचा, कारण की ते एक अवेअरनेस होतो, लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते की आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे। सो आपण 21 जूनला योगा दिवस साजरा करतो। मोस्टली आता या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये लोकांना मधुमेह, डायबिटीज, रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, वजन वाढ, परत मानसिक तणाव, तसंच थायरॉइड, आणि मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 पैकी 99 किंवा 95 अशा या पर्सेंटमध्ये स्त्रियांना PCOD, PCOS हे खूप जास्त आढळायला लागते बिकॉज ऑफ जीवनशैली। आता जसं पहिल्यासारखं नाही आहे, स्त्रियाही पुरुषांसारखंच वर्किंग आहेत, ते स्वतःचा जॉब आणि घर दोन्ही सांभाळतात, पण त्याच्यामुळे त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात मानसिक आणि शारीरिक दोन्हीही हॉर्मोनल डिसबॅलन्स होतात। त्याच्यामुळे PCOD, PCOS हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। याला आपण नॉर्मली लाईफस्टाईल डिसीज म्हणतो। याच्यावर आपण योगाने ॲक्च्युली मात करू शकतो। सर्वात पहिलं प्राणायाममुळे आपली श्वसन प्रक्रिया आहे ही खूप छान होते, बिकॉज जर आपण श्वास घेतला नाही तर आपण जगू नाही शकत। तसंच तणाव सुद्धा कमी होतो, स्ट्रेस, एन्झायटी, मोठ्या प्रमाणात स्ट्रेस एन्झायटी होत आहेत, त्यामुळे हे प्राणायाम सगळ्यात बेस्ट आहे। नाही, नक्कीच प्राची, तुम्ही जी आता माहिती दिलात ही आपल्या प्रेक्षकांना फार उपयुक्त आणि महत्त्वाची गोष्ट आहे। पण ह्या गोष्टीवाला एक अनुसरण तुम्हाला सांगायचं, जे पाठीमागे आपल्या पोस्टर आहे ह्याच्यावरती प्रेग्नन्सीचं तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात। आणि दुसरी गोष्ट, आजकाल योगा ऑनलाईन शिकवला जातो, खरंच ऑनलाईन हा योगा शिकवता येतो का? आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या प्रेग्नन्सी बायका आहेत बाळाला जन्म देण्यास
त्यांनी योगा कोणता करावा? नक्कीच दादा. पहिली मी तुम्हाला शेअर करू इच्छिते की मी हे प्रेग्नेन्सी योगा 50 आवर्सचा योगा ऋषिकेश उत्तराखंडमधून शिकली आहे. आणि हा योगा शिकण्यासाठी मला तंत्रशुद्ध योगा शिकणं गरजेचं होतं. त्याच्या आधी मी 500 आवर्स योगा कर्नाटक मैसूरमधून शिकली आहे. तिथे आम्हाला प्रॉपर आपल्या बॉडी रिलेटेड प्रत्येक अवयवाबद्दल सांगितलेले आहे. बिकॉज प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना ही वेगळी असते. त्याला प्रत्येकाला योगा हा वेगळा शिकायचा असतो. त्याच्यामुळे ते शिकणं खूप गरजेचं होतं. आणि हा प्रेग्नेन्सी योगा हा सगळ्यात नाजूक योगा आहे. बिकॉज हा 2 जीवांचा योगा आहे. सो हा योगा करण्यासाठी पहिले तर आपल्याला मेंटली प्रिपेअर होणं गरजेचं आहे की आपल्याला बसायचं आहे योगा करण्यासाठी. बिकॉज प्रेग्नेन्सीमध्ये आपण अवॉइड करतो, आपल्याला आराम करायचा असतो. बट प्रेग्नेन्सीमध्ये योगा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. बिकॉज मेंटली स्वतःला प्रिपेअर करायचं असतं 2 जीवांसाठी. की नवीन आता जीव येणार आहे, त्याला आपल्याला सांभाळायचं आहे, त्याचं संगोपन करायचं आहे. तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण या योगामध्ये शिकतो. प्रेग्नेन्सी योगामध्ये पहिले तर फक्त आसन्स नाही आहेत ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण गर्भसंस्कार हा सगळ्यात मेन टॉपिक आहे, ते आपण शिकवतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आसन्स, बटरफ्लाय पोज, बद्धकोनासन, चक्की आसन, देन बालासन, हे सगळे आपण विविध त्याच्यामध्ये आसन्स करतो. सेकंड म्हणजे जे तुम्ही विचारलं की ऑनलाईन योगा आपण करू शकतो का, तर नक्कीच आपण करू शकतो. बिकॉज सगळ्यांनाच पॉसिबल नसतं की त्या प्लेसवर जाऊन योगा करणं. बिकॉज सगळ्यांचं टायमिंग्स, वर्क टायमिंग्स, त्याच्यामधून पण आपण वेळ काढून योगासाठी बसू शकतो. ते ऑनलाईन योगा आपण कंडक्ट करू शकतो. पण त्याच्यामध्येही बरेच लोक मी पाहिले आहेत बाजारामध्ये की खूप सारे लोक घेतात एकसाथ. म्हणजे एका बॅचमध्ये मिनिमम 5 ते 6 स्टुडंट्स असले पाहिजे, त्याच्यावरती स्टुडंट्स नसले पाहिजे. बिकॉज त्या प्रशिक्षकाला प्रत्येक स्टुडंटकडे बघता आलं पाहिजे की तो कोणते मुवमेंट्स करतोय. कारण की एक मुवमेंट जरी चुकली तरी पण त्याच्या रिलेटेड तुम्हाला इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळे 5 ते 6 बॅच ठीक आहे, पण त्याच्या पुढे पण 15-20 असे लोक कंडक्ट करतात. तर हे अगदीच चुकीचं आहे, ते नाही करावं. आणि प्रेग्नेन्सीमध्ये मी प्रिफर करते की पर्सनल योगा करावा. म्हणजे प्रायव्हेट एक व्यक्ती, एका टायमाला एकच व्यक्ती असलं पाहिजे. बिकॉज त्याचं दोष त्याच्या बॉडीमध्ये जे वात, पित्त आणि काफ आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ते बॅलन्स करण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळा योगा करावा प्रेग्नेन्सीमध्ये. नक्कीच प्राची, तुम्ही आता जी माहिती दिलात आणि विशेषतः म्हणजे एक शब्द तुम्ही वापरला तंत्रशुद्ध. आपण यांना मॅडमला प्रश्न विचारला होता की जे ऑनलाईन योगा शिकवला जातात किंवा योगाच्या बाबतीमध्ये अनेक पैसे वळवण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी लोक 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र ठेवतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सगळी चुकीची गोष्ट आहे. आपल्यासमोर ज्या त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे की 5 किंवा 6 पेक्षा जास्त लोकांना आपण योगा तिथे शिकवू शकत नाही. सोबत जे महिला आहेत, ज्या प्रेग्नन्सी आहे, त्यांच्यासाठी जे त्यांनी आसन सांगितलं, ह्या आसनची चित्रफित आम्ही सोबत तुम्हाला दाखवणार. कारण हे आसनाचे शब्द आपल्यासाठी डोईजड आहेत, फार कठीण शब्द आहेत, पण हे फार मोठी गोष्टी उपयुक्त आहेत. आता माझा तिसरा प्रश्न असा होता की सध्याचा आपण तुम्ही बघू शकता की लोक असे सर्वसामान्य सांगतात की माझं आता 35 वय झालं, आता मी योगा नाही करू शकत, माझे हाडं झिजलेत. हा एक सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. तर योगा कुठल्या वयापर्यंत आपण करू शकतो, तर कसा असला पाहिजे, याच्याबद्दल आपण काय सांगाल? मी तुम्हाला एक माझी पर्सनल गोष्ट शेअर करू इच्छिते की माझ्याकडे आत्ता सध्या एक स्टुडंट आहे. ती लिटरली 74 एजची आहे. 74 आणि ती इतकी डेडिकेटेड आहे. ती रोज योगा करते, रोज प्राणायाम करते. तिला 2 वेळा याच्या आधी हृदयाचे हार्ट अटॅक आलेला आहे, बायपास झालेला आहे, तरी सुद्धा ती व्यक्ती योगा करते अजूनही. आणि प्रत्येक आसन खूप सुंदररित्या करते. त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की योगा याला काहीही वयाची मर्यादा नाही आहे. तुम्ही कोणत्याही वयात योगा करू शकता. जिम, झुंबा या गोष्टी खूप नवीन गोष्ट आहेत. ही आपली खूप जुनी पुराणी गोष्ट आहे. इव्हन साधू संत किती लोक आहेत. आता तुम्ही रामदेव बाबा जे पतंजली योगा शिकवतात, ते सुद्धा त्यांचं एज काय आहे, बट ते इतकं फ्लोलेसली आणि किती सुंदर प्रकारे योगा करतात. आणि त्याच्यामुळे आपली लाईफ ऍक्च्युली वाढते. बिकॉज ब्रीदिंग, प्राणायाम हे असं तंत्र आहे आपल्याकडे की जे आपलं लाईफ वाढवू शकतं.
नाही, नक्कीच योगा करणं हे नियमित आहेच, पण आता आपण सुरुवातीलाच म्हणालो की हे धावतं युग आहे आपलं, आधुनिकतेकडे वळत आहे, आपल्याकडे आपल्या स्वतःसाठी वेळ नाही आहे. तर मला एक सांगायचं की दिवसभरामध्ये अशी कोणती योग्य वेळ आहे की आपण तिथे तेव्हा योगा करू शकतो? सगळ्यात चांगली वेळ आहे ती सकाळची वेळ आहे. बिकॉज सकाळी जे आपलं नॅचरल जी हवा असते ती खूप शुद्ध असते, ऑक्सिजन खूप छान प्रकारे असतं, बिकॉज गाड्या वगैरे सगळं कमी असतं, त्याच्यामुळे पॉल्युशन वगैरे कमी असतं. सो सकाळची वेळ सगळ्यात चांगली. पण जर योगा करायचं असेल तर दिवसात कधीही करू शकता, फक्त आपलं शरीर आणि आपलं मन प्रिपेअर असायला हवं त्याच्यासाठी. नाही, नक्कीच मॅडमने आपल्याला सांगितलं की कोणतेही वेळे आपण योगा करू शकतो. आता मला शेवटचा एक प्रश्न असा विचारायचा होता की कोणते आसनं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात? मी सांगेन, सगळ्यात पहिले आपण रोज प्रॅक्टिस करायसाठी जी आसनं आहेत, सगळ्यात पहिले सूर्यनमस्कार. आपण माहिती आहे सन सॅल्युटेशन, सूर्यनमस्कार हे मिनिमम 11 तरी सूर्यनमस्कार केले पाहिजे. सेकंड आहे ते बालासन, जे आपलं पूर्ण बॉडीचं जे स्ट्रेस आहे ते रिलीज करतं. थर्ड आहे ऍसिडिटीसाठी, जे कॉमनली लोकांना आढळतं, त्यासाठी आपण पवनमुक्तासन करावं. देन भुजंगासन म्हणजे कोब्रा पोज, मकरासन, हलासन, सर्वांगासन, देन बद्ध कोणासन, उपविष्ट कोणासन. हे नॉर्मली रोज करावे. ॲटलिस्ट 15 मिनिट्स टू 20 मिनिट्स रोज योगा हा करावाच. आणि मी हेही सांगू इच्छिते का जर तुम्हाला काही डिझीज वगैरे असतील, कोणत्याही रोगाशी तुम्ही सामना करत असाल, तर तुम्हाला सगळ्यात पहिले कोणती तरी योग प्रशिक्षक म्हणजे योगा गुरु किंवा योगा इन्स्ट्रक्टर तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज प्रत्येक बॉडीचं आसनं ही वेगळी असतात. तुम्ही कोणतंही आसन करायला जाल तर ते तुम्हाला फायदेशीर आहे की नाही हे फक्त योगा शिक्षक तुम्हाला सांगू शकतात. दुसरं असेल तुमच्या डॉक्टरचं ओपिनियन. डॉक्टरचं ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. थर्ड असेल की तुम्ही नियमितता ठेवावी त्या योगामध्ये. बस मी इतकं सांगू इच्छिते. आपण सुरुवातीलाच मुलाखतीच्या अगोदर बोललो होतो की हे आपलं दैनंदिन जीवन हे धावपळीचं आहे, ह्याच्यामध्ये असंतुलित आहार आहे आणि ह्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावरती होतो. मला तुम्हाला एक जाता एक शेवटचा प्रश्न आहे की सकस आहार योगा करताना कोणता घ्यावा? मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जसं योगा शिकली तसं मला एक रिअलायझेशन झालं की लोक योगा करतात पण कधी कधी त्याचा फरक नाही पडत. का तर त्यांचा आहार व्यवस्थित नाही. सो त्याच्यासाठी मग मी डायटिशियनचा सुद्धा कोर्स केला, त्याचं शिक्षण घेतलं. प्रत्येक बॉडीसाठी वेगळं डाएट आहे हे समजलं. त्यामुळे आता जे माझ्याकडे पेशंट येतात किंवा क्लायंट्स येतात त्यांना मी योगासोबत डाएट फॉलो करायला सांगते. बिकॉज हे दोन्ही पण बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज ऑब्व्हियसली आपण जेव्हा वर्कमध्ये वगैरे असतो तेव्हा आपण टायमावर जेवू वगैरे नाही शकत. त्याच्यामुळे त्यांना कोणत्या टायमावर काय जेवलं पाहिजे हे सांगणं खूप गरजेचं आहे. सो मी बॅलन्स डाएट सांगेल तर तुम्हाला पहिले तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, परत डाळी, विटॅमिन्स ज्याच्याने भेटतात, फ्रुट्स, तसेच खूप सारे धान्य पदार्थ आहेत, ज्वारी, बाजरी, हे सगळं ऍड करायचं आहे. अवॉइड करायचंय की तेलकट, तळलेले पदार्थ आणि साखरला तुम्ही गुळासोबत रिप्लेस करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेळेवर जेवायचं. ट्राय करा की वेळेवर जेवायला. सकाळचा जो तुम्ही जेव्हा ऑफिसला जाताना निघता तेव्हा ब्रेकफास्ट हा हेवी करा, पोट भरून करा, कारण की दिवसभरात तुम्हाला खायला भेटणार की नाही हे माहिती नाहीये. म्हणून ब्रेकफास्ट करा. त्याच्यानंतर लंच नॉर्मल करा. संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा एक बॅलन्स पोट भरेल इतकं खा. ज्याच्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स वगैरे खाऊ शकता किंवा केळं, दूध घेऊ शकता. आणि रात्रीचं जेवण मात्र कमी ठेवा, जसं की खिचडी, एक भाकरी, इतकंच. कारण की रात्रीचं जेवण पचायला आपल्याकडे वेळ नसतो. रात्रीचं जेवल्यानंतर आपण लगेच झोपतो. ते पचनक्रिया आपली व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अजून त्रास वाढतात, आजार वाढतात. त्यामुळे मी तुम्हाला हे प्रिफर करेन की रात्रीचं थोडं कमी जेवत जा. थँक्यू.
नाही, खूप खूप धन्यवाद प्राची. तू फार महत्त्वाची महत्त्वाची माहिती आम्हाला तू दिलीस. आणि खरं म्हणजे आज औचित्य असं साधलंय की या जागतिक योगा दिनानिमित्त योगाचं महत्त्व काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना तू पटवून दिलं. मित्रांनो, मला जाता आता तुम्हाला एवढं सांगितलं की आरोग्य हा आपला खरा दागिना आहे आणि आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जर योगाचं महत्त्वाचं स्थान दिलं तर आपलं नक्कीच जीवन आपलं एक चांगल्या प्रकारे आपल्याला जगता येईल, आपलं आरोग्य जगता येईल. म्हणून मित्रांनो, आणि मी तुम्हाला एकही गोष्ट सांगतो, तुम्हाला जर योगा शिकायचा असेल तर आपल्या स्क्रीनवरती प्राची मॅडमचा आपण नंबरही देणार आहोत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांच्याशी पर्सनल योगाचे काही क्लासेस पण तुम्ही घेऊ शकता. नक्कीच ही आमच्या प्रेक्षकांसाठी ही योगा दिनासाठी एक विशेष पर्वणी होती. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र.